परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 2 ऑक्टोबर. प्रपंच आणि परमार्थ. परमेश्वराने हे सुंदर विश्व निर्माण केले आहे. निसर्ग आपली कर्मे उत्तमरित्या करीत असतो. वसंत आला की वनश्री बहरून जाते, उत्तम फळे फुले देते. वर्षा ऋतूमध्ये थोडेसे पाणी मिळाले तरी ग्रीष्मात सुकलेली झाडे वेली पुन्हा टवटवीत होतात. सूर्य रोज उगवतो, रोज मावळतो. सूर्योदय पाहून जसा आनंद होतो तसाच सूर्यास्त पाहतानाही होतो. वारा सुखद वाहतो, पर्जन्य आनंदाची बरसात करतो. निसर्गाचे हे काम अव्याहतपणे हेळसांड न करता चालूच आहे. अंतर्मुख होऊन आपण नीट विचार करावा की प्रपंचातील जबाबदाऱ्या, नित्यकर्मे आपण असेच मनःपूर्वक करतो का? परमार्थ देखील तशाच नियमिततेने, जिद्दीने, संवेगाने करतो का? समर्थ म्हणतात, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही नीट विचारपूर्वक करण्यामध्येच जीवनाची सार्थकता आहे. प्रपंच नीट केला नाही म्हणून परमार्थात विशेष काही साधेल असे नाही. आपल्या वाट्याला आलेली कर्मे उत्तमरित्या करण्यामध्येच पुरुषार्थ आहे. प्रपंच नेटका असो वा फाटका, प्रपंच म्हणजे मोहजाल हे खरे असले तरीही तो जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करावा असे संतांचे सांगणे आहे. कधीतरी उठतो आहे, कशीतरी कर्मे करतो आहे, अशा प्रकारचे जीवन म्हणजे थोडेच परमार्थाचे जीवन आहे. प्रभू रामचंद्रांचे जीवन पहा, कसे स्वच्छ, सुंदर, तेजस्वी. भगवान गोपाळ कृष्णांचे जीवन पहा, अवघ्या विश्वाला मोहिनी घालणारे उत्तुंग, मनोहर, प्रेममय जीवन. आपल्या पुढे यांचे आदर्श आहेत. आपणही त्यांच्या दैवी गुणांचा अभ्यास करून आपले जीवन घडवावे. तुकाराम महाराज म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. त्याप्रमाणे आपला प्रपंच अधिकाधिक उत्तम नीटनेटकेपणाने केला तर आपला परमार्थ सुद्धा उत्तम होईल. भगवंतांना व संतांना अभिप्रेत असलेल्या सद्गुणांचा अंगीकार न करता केलेल्या प्रपंचात दुःख, अपमान, अपयश वाट्याला येण्याची शक्यता आहे. म्हणून परमार्थामध्येही आत्मविश्वास डळमळीत झाल्याने दीर्घकाळ निरंतर साधना होत नाही. म्हणून परमार्थी साधकाने प्रथम अत्यंत कर्तव्यनिष्ठ असावे. तसेच आपल्यामधील अवगुण ओळखून ते कमी करण्याचा, सत्वगुणांची जोपासना करण्याचा अभ्यास करावा. वसिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केला, अंतरेको बहिर्नाना, अंतर्बोधो बहिर्जडः, अंतस्त्यागी बहिस्संगी, लोके विहर राघव. लोकांमध्ये विहार करताना तू आतमध्ये एकत्वाच्या बोधाने, त्यागपूर्ण भावनेने राहा. बाहेर मात्र अनेकांशी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे समरस होऊन सुखे नैव राहा. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही समजून उमजून करावयाचे आहेत. कर्तव्य म्हणून प्रपंचही अनासक्त भावनेने पण प्रेम राखून करावयाचा आहे. कितीही उत्तम करायचा म्हटला तरी कालांतराने तो फिका होत जातो, याचा विवेकही असावा. असे असल्यामुळेच परमार्थही जीवनात फार महत्त्वाचा आहे. परमार्थ करणे म्हणजे तो परमात्माच मी हा बोध सद्गुरूंकडून श्रवण करून
आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून घेणे. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची अहमात्मा हे कधीची विसरू नये. समर्थांच्या या उपदेशानुसार निश्चयपूर्वक यथामती यथाशक्ती गुरुपदिष्ट ध्याननामादी साधना करून गुरुकृपेने आत्मबोध प्राप्त करून आपण आपला उद्धार करून घ्यायचा आहे. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.